मालक, हा घ्या नजराणा. तुम्ही सर्वस्व आत्मा आहे. मला कायम तुमच्याजवळ ठेवा. तुमची सेवा करायची संधी द्या. ए पुष्पा, अरे सेवा खायला करते तू माझी? तू का माझी मोल करी नाही का सेवा करायला? तू तर माझ्या दिलाची राणी आहेस. तुझी जागा इथं आहे ना पुष्पा. पण हे सगळं अजून किती दिवस चालणार आहे? त्या बावळट महेंद्रला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात किती दिवस अडकवून ठेवायचंय मी? त्याला जवळ तर घेते मी, तुम्ही सांगता म्हणून. तो का फल्लक महेंद्र मला काय देणार आहे? मला तुमच्या दिलाची राणी बनून राहायचंच आहे, पण त्या घराची राणी बी व्हायचंय. पुष्पा, अगं थोडी कळ काढ ना अजून. एवढा हत्ती घातलास, आता शेपूटच राहिले ना थोडस. त्या घरामध्ये तू चांगला जम बसवलायस. आता थोड्या दिवसांचा प्रश्न आहे. एकदा वल्लरी सकट त्या कुटुंबाचा नायनाट झाला ना, तरच माझ्या जीवाला चैन पडेल. होईल ना, होईल. सगळे पत्ते आपल्या हातात आहेत. ती वल्लरी तर माया डोळे झाकून विश्वास ठेवते. नाही पुष्पा, फक्त वल्लरी नाही, पेरणा. त्या पेरणाला सुद्धा धडा शिकवायचा आहे मला. त्या पेरणाने 4 लोकांमध्ये बम अपमान केला होता माझा. तुला सांगतो पुष्पा, नाही त्या पेरणाला माझ्या पायावर नाक घासायला लावलं ना, तर नावाचा अण्णा केदार नाही मी. प्रेरणा, हे ते सगळं होईल, पण त्याच्यानंतर मला विसरायचं नाही. अरे पुष्पा, तू काय येडी झाली का? अरे कुठे ती प्रेरणा, कुठे तू? अरे तू तर माझ्या दिलाची राणी आहे ना. अरे तुझी जागा इथं आहे ना. ही जागा मी कोणाला बी घेऊ देणार नाही. फक्त माझा हक्क आहे त्यावर. पुष्पा, तुला मी काय सांगतो तेवढं फक्त ध्यानात ठेव. नाही, तुला तुझ्या बहिणीचा, त्या सुमनचा बदला घ्यायचा आहे ना, तो बदला घे. माझ्या बहिणीच्या सुमनच्या अपमानाचा बदला घ्यायचाच आहे मला. तो तर मी घेणारच. ती वल्लरी नजरेसमोर आली ना की डोक्याची नस चढकते माझ्या. पण काय करणार? डोक्यावरती बर्फ आणि तोंडात साखर ठेवून वावरते मी तिथे. मालक, घ्या की नजराणा. नजराणा मला? हा नजराणा माझ्या दिलाच्या मालकिणीसाठी राहू दे. ठेव तुलाच. अरे मग तो महेंदर दलिंदर आहे, तो काय देणार तुला? ठेव, एन्जॉय कर. चेअर्स. पण मी काय म्हणतेय, कशाला स्वतःला एवढा त्रास करून घ्यायचा? माहितीये ना, आपल्या आवाजाची पट्टी वाढली की आपल्यालाच त्रास होतो, आपलंच डोकं दुखतं. मग हे बघ तेजा, उगाचच भांडणाऱ्या कॅटेगरीतली मी नाहीये, तुलाही माहिती. पण आजचं भांडण गरजेचं होतं. हे बघ प्रेरणा, अजित ना चांगला माणूस आहे. इतरांचा राग त्याच्यावर नको काढत जाऊस. अजित चांगला माणूस आहे, गरजेपेक्षा जास्त चांगला माणूस आहे. हाच प्रॉब्लेम आहे ना तेजा. म्हणजे माझ्या नातेवाईकांना ना स्वतःचं नातेवाईक समजून तो खूप प्रेमाने त्यांच्याशी वागण्याचा प्रयत्न करत असतो. पण माझे नातेवाईक हे सगळं डिझर्व करतात का तेजा? म्हणजे नक्की म्हणायचं काय तुला? हे बघ, माझ्या आईसारखी माणसं अजित सारख्या माणसांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात फक्त. पण हे त्याला कळतच नाहीये. तो डोळे झाकून आईवर विश्वास ठेवतोय. या सगळ्यामुळे आमच्या संसाराला गालबोट लागायला नको एवढंच वाटतंय. हे बघ ऐक, तू टेन्शन घेऊ नकोस. मला असं वाटतं की अजित समजूतदार माणूस आहे. तुझे हे जे काही मुद्दे आहेत ते शांतपणे त्याच्यासमोर मांडलेस तर कदाचित त्याला कळतीलही. तू शांतपणे बोल त्याच्याशी. आय एम डॅम शुअर तो घेईल समजून. तसं तर करावंच लागेल ना. एकदा समोरासमोर बसून बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय का हे तर बघावंच लागेल. पण तेजा, एकदा मुलीचं लग्न झालं ना
की तिच्या माहेरच्यांनी तिच्या संसारात ढवळाढवळ करूच नाही असं वाटतं मला. नाही नाही नाही, एक मिनिट. मी आता हे फक्त तुझ्या बाबतीत बोलतेस तर ठीक आहे, कारण तुझी आई आहेच तशी. पण हे सगळ्यांना नाही लागू होत. म्हणजे प्रॉब्लेम काय ना, एकदा का मुलीचं लग्न झालं की तिचे आई बाबा डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखा तिचा विषयच सोडून देतात. आणि मग संसारातले प्रॉब्लेम्स फेस करताना ती मुलगी एकटी पडते. नाही, माहेरच्यांनी मुलीच्या सासरी लुडबुड करूच नाही, पण म्हणून ती एकटी पडणार नाही याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. थोडक्यात काय, प्रत्येक नात्याची एक सीमारेषा असते आणि ती प्रत्येकाने पाळायला हवी. सासरच्यांनी पण आणि माहेरच्यांनी पण. एक्झॅक्टली. पण हे माझ्या आईला नाही ना कळत. तिला तिचा स्वार्थ दिसतो फक्त. आता या सगळ्यामुळे माझ्या आणि अजितच्या संसारावर कुठलं संकट येणार नाही एवढी प्रार्थना करू शकते मी स्वामींकडे, बस. प्रेरणा, डोंट वरी, असं काहीही होणार नाहीये. अरे आलात तुम्ही? कांदा तुमच्यासाठी चहा नाश्ता घेऊन येते मी. अहो चहा नाश्ता काय नको, बस माझ्याजवळ थांब. काय झालं? सगळं ठीक आहे ना? ठीक आहे, डोकं चिपून देऊ? प्लीज. बरं वाटलं. बरं ऐका ना, मला माहित नाही हे करेक्ट टाइम आहे की नाही बोलायचं, पण मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोल. महेंद्र दादांविषयी बोलायचं. काय झालं? मी गेलो परत काही बोलला का? नाही 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 नाही, तसं काही नाही झालं. माझं ऐकून तरी घ्या आधी. बोल. मला असं सुचवायचं होतं की आपण महेंद्र दादांना नवीन बिझनेससाठी मदत करूयात का? मला हे समजत नाहीये, हे खूळ तुझ्या डोक्यात कोणी टाकलंय? दरवेळी नवीन बिझनेस सुरू करायला पैसा कुठून आणायचा? आपल्याकडे का पैशांचं झाड आहे? बरं ठीक आहे, नवीन बिझनेस सुरू करून दिला, मेहनत करायची तयारी, यश मिळते नाही ना? दरवेळी तोटा होतो, पैसे मात्र आपले बुडतात. मी काय म्हणते, हा शेवटचा प्रयत्न, शेवटचे पैसे देऊयात त्यांना बिझनेससाठी. हे बघा, स्वतःच्या पायावर उभे राहिले ना तर मला खात्री आहे त्यांना यश नक्की मिळेल. माझा विश्वास आहे त्यांच्यावर यावेळेला. माझा विश्वास नाहीये त्याच्यावर. मी त्याला 1 रुपया सुद्धा नाही देणार. अहो पण वल्लू, यावेळी माझ्याकडून कुठलीच अपेक्षा ठेवू नकोस. सॉरी. ऐकून, अहो चिडले? काय झालं यांना? आजकाल सतत चिडत असतात. काय कारण आहे ह्याच्या पाठी? ही भांडी एवढी पुसून काय ग वल्लरी, तोरण करायला बी घेतलं? हो. तुला सगळं कसं जमतं ग? हा, हातातला उरक पण आहे तुले. कसला उरको वहिनी, अजून बाळकृष्णाची मूर्ती सजवायची आहे, स्वयंपाक बाकी आहे, आणि तुम्ही सुंठवडा तयार केलाय ना? किती काय करतेय. सुंठवडा तयार आहे बरं का जाऊ बाई. मला माहितीये तुला आवडतो सुंठवडा. अगं हो, रुईची पानं आणायला लागतील ना, त्याच्यावर उपवास सोडायचा असतो. हो, ती बघायला पाहिजे. आणि अरे मी बघते. अगं मी बघते ना.